हे दुर्दैव आहे. शिवसेनेमध्ये फूट झाली, त्याच्यामध्ये आम्ही कुणाला दोषी धरत नाही. काँग्रेसचं म्हणजे काय म्हणायचं, लबाडाच्या घरचं आमंत्रण. आम्हाला 1500 रुपये देताना तुम्हाला आम्हाला नावं ठेवून कोर्टात गेले. आम्ही 2100 देतो म्हणतात, आता म्हणतात 3000 देतो. काँग्रेसचे विचार वेगळे, शिवसेनेचे विचार वेगळे. आणि लग्नानंतर एकमेकांची मदत जोडायला लागतात. मदत जोडली होती त्याचा संसार कसा करणार ते व्हायचं होतं. एकमेकांची मदत जोडली. आणि ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचा आमदार निवडून आलाय, आता माझं पडलं ते पडणार दिला. या काँग्रेसवाल्यांनी कोर्टात माणसाला पाठवलं. हे 1500 रुपये दिल्यावर काय म्हणले, महाराष्ट्राची तिजोरी खाली झाली. या काँग्रेसच्या फसव्या अजेंड्यावर आपण विश्वास ठेवू नका. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. मी तुम्हाला सांगतो, जवळ 7.5 कोटी रुपयाचा माझा 25-15 निधी. मी आणलेले सामाजिक न्यायामध्ये पैसे, मी आणलेला निधी या प्रशासकीय मार्गाला लागला. अनेक आमदारांच्या शिवसेनेच्या पडलेल्या कोट्यवधीचा प्रशासकीय मान्यता या ठिकाणी हे सरकार आल्यानंतर त्या सगळ्या स्थगिती दिली. आणि ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचा आमदार निवडून आलाय, आता माझा फंड पेड फंडाला दिला, विनय गोरेला फंड त्याने असलेल्या राष्ट्रपतीने घेतला, अमोलवाडकरांचा फंड ऋतुराज पाटलांना दिला. प्रशासकीय मान्यता झालेला निधी, ज्याचे नारळ आम्ही वाढवले, टेंडर झाली होती, फक्त वर्क ऑर्डर राहिली होती, हा निधी त्यांनी ज्या ठिकाणी घेतला. त्यावेळी उद्धव साहेबांच्याकडे गेलो होतो. साहेब आपल्या पक्षाने फंड आणलेला आहे, आम्ही निधी आणलेला आहे. साहेब जरी भाजपचा पण फंड झाला असेल तरी हा निधी आमचा मला द्या, आमचा निधी दुसऱ्याच्या घरावर वर्ग करू नका. आणि या सगळ्या लोकांनी काही ऐकलं नाही. आमच्या सगळ्यांचा निधी हा मार्च महिन्यामध्ये रद्द केला आणि तो त्या महाविकास आघाडीमध्ये दिला. माझ्या माहितीप्रमाणे मला सांगा काय घटना झाली असेल. आम्हाला अनेक गावाच्या लोकांनी विचारलं का तुम्ही निधी खोटा आणला का, प्रशासकीय मान्यता झालेला निधी जर आपल्याला करत असतील हे जास्त चुका नाही. त्याच्या काळानंतर सातत्यानं शिवसैनिकांनी अनेक होत गेला. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी करत असताना जे व्हायचं ते झालं. प्रामाणिक शिवसेनेला असणाऱ्या अनेक लोकांना या ठिकाणी तडे जावं लागले. आणि मग खऱ्या अर्थानं शिवसेना भाजपचा दुसरा अंक चालू झाला. आणि मग एकनाथजी शिंदे या ठिकाणी बाहेर पडले. आणि मग या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं. ज्यावेळी 2.5 वर्षाचं सरकार होतं, त्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारने काहीच काम झालं नाही. आमचा निधीचा व्याप सुरू आहे, परंतु सरकारचा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं कोणतीही कामं झालेली नाही. अनैसर्गिक निधी झाल्यामुळे काँग्रेसचे विचार वेगळे, शिवसेनेचे विचार वेगळे. मला सांगा, हे हनीमून आहे. लग्नानंतर एकमेकांची मदत जोडायला लागतात. मदत जोडली तर संसार चांगला चालतो. मला सांगा, लग्न जर मदत जोडली नसेल तर याचा संसार कसा चालणार. जे व्हायचं होतं, एकमेकांची घटस्फोट घेतले, हे का झालं. तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास थांबला. आणि मग आज बघा, यांनी स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी 2.5 वर्ष फुकट दिली. महायुतीचं सरकार जे आलं ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 2.25 वर्षामध्ये अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या शिवसेना भाजपवाल्यांनी या ठिकाणी महायुती सरकारनं पहिल्या 2.25 वर्षामध्ये गतिमान विकास चालू झाला. मी निश्चित तुम्हाला सांगतो, हे सरकार आलं तर आपल्या योजना चालू जातील. माता भगिनींना विनंती आहे, या काँग्रेसवाल्यांनी कोर्टात माणसाला पाठवलं. हे 1500 रुपये दिल्यावर काय म्हणले, महाराष्ट्राची तिजोरी खाली झाली, महाराष्ट्रात कर्जबाजारी झाला. आणि मग या ठिकाणी तुम्ही सांगत असताना कर्जबाजारी झाला या म्हणणाऱ्या लोकांनी ज्यावेळी आम्ही 2100 देतो म्हटलं, त्यावेळी आता हे आलेत काय, आम्ही तुम्हाला 3000 रुपये देतो म्हणून. तुम्हाला पटेल आता. आम्हाला 1500 रुपये देताना तुम्हाला आम्हाला नावं ठेवत कोर्टात गेले. आम्ही 2100 देतो म्हटलं, आता म्हणतात 3000 देतो. म्हणजे काँग्रेसचं म्हणजे काय म्हणायचं, लबाडाच्या घरचं आमंत्रण. या ठिकाणी या काँग्रेसवाल्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कर्नाटकामध्ये त्यांचं सरकार आलं 1 वर्षापूर्वी, अनेक योजना देतो म्हणून सांगितलं.
एकही योजना त्याकडे कुठल्याही योजनेच्या डायरेक्ट पैसे दिले नाही. सरकारचे केंद्राचे आलेले 6,000 देतात, राज्यानं चालू केले 6,000 शेतकऱ्याला बंद केले. पण मला सांगतो अशा या काँग्रेसच्या फसव्या अजेंड्यावर आपण विश्वास ठेवू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना ते सांगतात संविधान बदलणार, संविधान बदलणार. अरे केंद्र सरकारची निवडणूक होऊन मोदी 7 महिने या ठिकाणी पंतप्रधान म्हणून खुर्चीवर बसलेत. आणि हा सगळा कारभार बघत असताना तुम्हाला मला निश्चित सांगायचं आहे की आज मोदी साहेबांनी कुणाचं आरक्षण बदलले का? बीसी, ओबीसी, एसटी, एनटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुणाला आरक्षण बदलले का? नाही म्हणून सांगितलं. फक्त खोटं बोल पण रेटून बोल. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं तो संविधान दिन साजरा करायचा निर्णय कोणी घेतला? नरेंद्र मोदी सरकारने घेतला. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला तो काँग्रेसवाल्यांनी दिला का? नाही दिला. बीपी सिंगाच्या सरकारनं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी जे स्मारक चालू आहे मुंबईमध्ये इंदुमीरच्या जागेवर ते कोणी केलं? माहितीच्या सरकारमार्फत चालू झालं. त्यामुळे आंबेडकर अनुयायांनी यांना विचारा, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा पराभव करणारा कारणीभूत कोण होतं? तर हेच काँग्रेसवाले होते. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी काँग्रेसवाले दारात आले तर त्यांचा हा इतिहास त्यांना दाखवा. मी तुम्हाला हेच सांगतो, जे काँग्रेसवाले करतात त्यात काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. आज आपल्या जिल्ह्याला सुद्धा एक वेगळं वळण लागलं. मी या जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना मतदारसंघामध्ये सामाजिक काम, राजकीय काम करत असताना अनेक कोट्यावधीचा विकास निधी दिला. आपल्याला रस्त्याची कामं केली. माझ्या माहितीप्रमाणे जेवढी कामाची यादी मी सांगेल तेवढी थोडी आहे बापू. आणि मग या ठिकाणी ही फूट झाली. मला सांगा की ही फूट झाली हे दुर्दैव आहे. शिवसेनेमध्ये फूट झाली याच्यामध्ये आम्ही कुणाला दोषी धरत नाही. हे दुर्दैव आहे आमच्या यामध्ये फूट झाली. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.